नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM ई लर्निंग या पोर्टलवर तुम्हा सर्वांचे स्वागत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण उत्पादन व्यवस्थापनाची कार्ये या 5व्या प्रकरणातील उत्पादन नियंत्रण ह्या संकल्पनेच्या अर्थ, व्याख्या, उद्दिष्टे, तंत्रे, महत्त्व व गरज या मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास केला आणि आज आपण उत्पादन नियंत्रणाचे घटक सविस्तर अभ्यासणार आहोत. त्यामध्ये एकूण 4 घटक आहे. त्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे मार्ग निर्धारण किंवा मार्गक्रम कक्ष. दुसरा घटक आहे तो म्हणजे उत्पादन वेळापत्रक. त्यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे क्रमन्वित किंवा यथाक्रम वेळापत्रक आणि शेवटचा उत्पादन नियंत्रणाचा घटक आहे तो म्हणजे शेड्यूलिंग डिव्हाइसेस. चला तर मग मार्ग निर्धारण किंवा मार्गक्रम कक्षा या उत्पादन नियंत्रणाच्या पहिल्या घटकाचा अभ्यास सुरू करूया. मित्रांनो, उत्पादन करणाऱ्या यंत्रशाळांमध्ये ग्राहकांकडून आलेल्या प्रत्येक आदर्शासाठी मार्गक्रम एका तक्त्यावर आखला जातो. असे तक्ते आणि प्रक्रिया प्रवाह तक्ते यामध्ये बरेच साम्य असते. मार्गक्रम तक्त्यामध्ये तयार करण्याच्या वस्तूचे पूर्ण वर्णन, उत्पादन प्रक्रियेतील प्रत्येक कृतीचा तपशील, जॉब लावण्यासाठी लागणारा वेळ आणि काम पूर्ण करण्यासाठी लागणारा प्रमाणित वेळ अशी सर्व माहिती असते. या तक्त्यावर कोणती यंत्रे वापरावयाची आणि काही पर्याय आहेत का याचीही माहिती असते. मार्गक्रम तक्त्यामध्ये उपलब्ध साधन संपत्ती लक्षात घेऊन विविध आदेश पूर्ण करण्याकरिता तसेच इच्छुक प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता लागणारा सर्वोत्तम क्रम निश्चित केला जातो. उत्पादन प्रक्रियांचा योग्य क्रम लावून कामाची विभागणी करून हे करणे शक्य होते. यानंतर आपण मार्गक्रम तक्त्यासाठी विचारात घेतले जाणारे काही मुद्दे आपण लक्षात घेणार आहोत. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे सर्व यंत्रे पूर्ण क्षमतेने वापरली जावी. त्यानंतर प्रत्येक कार्यकेंद्रावर उत्तम मनुष्यबळ वापरून ही प्रक्रिया पूर्ण केली जावी. त्यानंतर मार्गक्रम कमी खर्चिक आणि जलद गतीचा असावा आणि शेवटचा तक्ता तयार करणारी व्यक्ती सर्व संबंधित क्रियांशी परिचित असावी. यानंतर आता आपण उत्पादन नियंत्रणाचा पुढचा घटक बघणार आहोत तो म्हणजे उत्पादन वेळापत्रक. या उत्पादन वेळापत्रकाचा अर्थ आणि व्याख्या जाणून घेऊया. मित्रांनो, आधुनिक उत्पादन पद्धती गुंतागुंतीची असल्याने प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात करण्यापूर्वी भरपूर पूर्वतयारी करावी लागते. पहिल्या 2 टप्प्यानंतर आपल्याला उत्पादन वेळापत्रकाचा विचार करावायचा आहे. जेम्स लुंडी यांनी उत्पादन वेळापत्रकाची व्याख्या केलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार उत्पादनाच्या विविध प्रक्रिया सुरू करण्याची आणि संपविण्याची वेळ निश्चित करणे म्हणजे कार्य वेळापत्रकाची आखणी होय. यानंतर आता आपण उत्पादन वेळापत्रकाची व्याप्ती बघणार आहोत. मित्रांनो, उत्पादनाचे नियोजन आणि नियंत्रण करताना वेळापत्रक तयार केले जाते आणि विविध क्रियांसाठी लागणारा कालावधी निश्चित केला जातो. यानंतर वेगवेगळ्या कार्यांची प्राधान्य ठरविली जाते. तसेच कोणते काम केव्हा सुरू होणार आणि केव्हा संपणार हे ठरविले जाते. तसेच उत्पादन वेळापत्रक तयार करताना ग्राहकांची मागणी वेळेवर पूर्ण करण्याच्या दृष्टीने उत्पादकांचे वेळापत्रक करणे महत्त्वाचे असते. त्यानंतर उत्पादन वेळापत्रकानुसार उत्पादनाला लागणाऱ्या मालाचे आदेश वेळेवर दिले जातात. त्यांचा योग्य वेळी स्वीकार करून सुरक्षित संग्रहण केले जाते. मालाचा उत्पादनासाठी वापर करून ग्राहकाच्या इच्छेप्रमाणे तयार माल पाठविला जातो आणि या सर्व कार्यात एकसूत्रता राखणे वेळापत्रकामुळेच शक्य होते. यानंतर वेळापत्रक ठरविण्याचे महत्त्व आपण काही मुद्द्यांच्या आधारे जाणून घेऊया. मित्रांनो, वेळापत्रक केल्याने उत्पादनाला लागणाऱ्या वस्तू जेव्हा आणि जितक्या प्रमाणात आवश्यक असतात तेव्हा आणि तितक्याच प्रमाणात त्या पुरविल्या जाऊ शकतात. त्यानंतर जेव्हा उत्पादन लहान लहान साखळीमधून पूर्ण केले जाते
तेव्हा वेळापत्रक करणे सोयीस्कर असते. लहान लहान गटांची जोडणी वेळेवर पूर्ण झाल्याशिवाय संपूर्ण उत्पादनाची जोडणी वेळेमध्ये करणे शक्य नसते. शिवाय उत्पादनामध्ये सातत्य राखणे सुद्धा महत्त्वाचे असते. त्यानंतर वेळापत्रक केल्याने अनेक अडचणी आपोआपच बाजूला होतात. त्यामुळे उत्पादकता वाढते आणि व्यवसायाचे नाव राखले जाते. त्यानंतर वेळापत्रक करणे हा नियोजन प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे. यानंतर आता आपण पुढचा घटक बघणार आहोत, तो म्हणजे उत्पादन वेळापत्रकाचे प्रकार व महत्त्व. मित्रांनो, उत्पादन वेळापत्रकाचे 2 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे बृहत वेळापत्रक, ज्याला मास्टर शेड्यूल असं म्हटलं जातं. मित्रांनो, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या यंत्रसामग्री, मनुष्यबळ इत्यादींच्या क्षमतेचा परिपूर्ण वापर व्हावा व ती कधीही कामाअभावी रिकामी असू नये, हे उद्दिष्ट साध्य करणे उद्योग संस्थेला महत्त्वाचे असते. बहुधा प्रत्येक कारखान्यातून 2 पद्धतीने उत्पादन सुरू असते. काही वस्तूंच्या उत्पादनासाठी ग्राहकांचे प्रत्यक्ष आदेश प्राप्त झालेले असतात. त्यामुळे त्यांना दिलेल्या मुदतीत त्या वस्तूंचे विशिष्ट प्रमाणात उत्पादन करावे लागते. त्याचवेळी विक्री विभागाने संभाव्य मागणीचे काही अंदाज व्यक्त केलेले असतात. या अंदाजानुसार मागणी पूर्व उत्पादन करून साठवून ठेवावे लागते. अर्थातच असे उत्पादन नियमितपणे विक्रीच्या विभागाच्या मिळालेल्या माहितीच्या आधारावर 2-3 महिन्यांत किती उत्पादन करावे लागेल याचा अंदाज घेतला जातो आणि उपलब्ध सुरू असते. तसेच विक्री विभागाच्या मिळालेल्या माहितीच्या आधारावर 2-3 महिन्यात किती उत्पादन करावे लागेल याचा अंदाज घेतला जातो आणि उपलब्ध असलेली उपकरणे, यंत्रे, मनुष्यबळ यांच्या क्षमतेचा विचार केला जातो. याच माहितीच्या आधारावर 2-3 महिन्यांसाठी एक सर्वसमावेशक वेळापत्रक तयार केले जाते. प्रथम ग्राहकांना दिलेल्या आश्वासनानुसार त्याच्या आदेशांचा प्राधान्यक्रम ठरविला जातो. या सर्व लहान मोठ्या आदेशांचा या वेळापत्रकात समावेश केला जातो. साधारणपणे या वेळापत्रकाप्रमाणे आगामी 2-3 महिन्यात कारखान्यातील सर्व विभागांचे कामकाज चालावे अशी अपेक्षा असते. या परिस्थितीनुसार वेळापत्रकात काही फेरफार वेळोवेळी करावयाचे झाल्यास ते बदल सामावून घेण्याची क्षमता या वेळापत्रकात असली पाहिजे. त्याचवेळी वेळापत्रकातील पुढील कार्यक्रम विस्कळीत होणार नाहीत याची जबाबदारी किंवा खबरदारी घेतली पाहिजे. यानंतर आता आपण कार्यात्मक वेळापत्रक या मुद्द्याचा विचार करणार आहोत. मित्रांनो, कार्यात्मक वेळापत्रकात सोयीनुसार अंशात्मक विभागणी करून अनेक उत्पादन वेळापत्रके तयार होतात. प्रत्येक विभागात कोणती उत्पादन क्रिया कोणत्या वेळी सुरू होणार व कोणत्या वेळी केव्हा पूर्ण होणार, उत्पादनाचे एकूण तास, उत्पादनाचे प्रमाण इत्यादी निर्देश अशा वेळापत्रकात असतात. प्रत्येक यंत्रांची व कामगाराची क्षमता, कच्चा माल, सामग्रीची उपलब्धता, विविध उत्पादन क्रिया व त्यांचा क्रम, यंत्रातील संभाव्य बिघाड, त्यांच्या दुरुस्तीसाठी लागणारा वेळ इत्यादींचा विचार करून उत्पादन वेळापत्रक तयार केले जाते. म्हणजेच बृहत वेळापत्रकाची अंमलबजावणी अशा अनेक वेळापत्रकांमधून केली जाते. तसेच अशा प्रकारे वेळापत्रक ही उत्पादन नियंत्रणातील एक महत्त्वाची अवस्था असून उत्पादन योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी ते आवश्यक असते. केवळ वेळापत्रकामुळेच उत्पादनातील सातत्य, गती व लयबद्धता टिकून ठेवणे शक्य होते. या वेळापत्रकाचा विस्तार एका विशिष्ट कालावधीमध्ये मुख्य प्रक्रियेशिवाय ज्या गौण प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात त्याही विस्तारित वेळापत्रकात दाखविल्या जातात. त्यानंतर कार्यात्मक वेळापत्रकाचे फायदे दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला फायदा आहे तो म्हणजे उत्पादन नियोजन. कार्यात्मक वेळापत्रकामुळे उत्पादनांचे नियोजन हे आधीच करता येते. त्यानंतर कार्यात्मक वेळापत्रकामुळे बाजारपेठातील येणारी मागणी वेळेवर पूर्ण करता येते आणि संस्थेचे नाव राखता येते. यानंतर कार्यात्मक वेळापत्रकामुळे वेळापत्रक ठरविल्यामुळे यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ यांचे परिपूर्ण नियोजन केल्यामुळे उत्पादन खर्चात बचत होते. पुढचा फायदा आहे तो म्हणजे अडथळ्यांचे निवारण.
या कार्यात्मक वेळापत्रकामुळे मनुष्यबळ आणि यंत्रांकडून करून घेतलेले काम यांच्यात समन्वय साधता येतो, उत्पादनातील संभाव्य अडथळे दूर करता येतात. त्यानंतर कर्मचारी कार्यक्षमतेत सुधारणा ही या कार्यात्मक वेळापत्रकामुळे करता येते. यानंतर आता आपण उत्पादन नियंत्रणाचा पुढचा घटक बघणार आहोत, तो म्हणजे क्रमन्वित किंवा यथाक्रम वेळापत्रक. मित्रांनो, या वेळापत्रकामध्ये उत्पादनात दिल्या जाणाऱ्या ज्या सेवा आहेत त्यांच्या निश्चित प्रमाणासहित जॉबची जी मालिका आहे त्यानुसार क्रमन्वितपणाने किंवा यथाक्रम स्वरूपात निश्चित केल्या जातात. असे गृहीत स्वरूपात असते की एवढे जॉब्स आहेत त्यापैकी सर्वच एका निश्चित केलेल्या वेळेत हवे आहेत. परिणामी विशिष्ट यंत्रावर क चा क्रमानुसार प्रत्येक जॉबवर प्रक्रिया सुरू आहे. कोणत्या वेळेला कोणता जॉब हवा आहे हे यंत्राला सूचनेद्वारे माहिती करून दिलेले आहे. यासाठी त्या जॉबचे क्रमानुसार वेळापत्रक लावले जाते. यानंतर आता आपण क्रमनित किंवा यथाक्रम वेळापत्रकाची काही महत्त्वाची गृहीतके बघणार आहोत. मित्रांनो, पहिलं गृहीतक आहे ते म्हणजे कोणतेही तंत्र एकाच वेळेस अनेक प्रकारच्या प्रक्रिया पार पाडू शकत नाही. हे क्रमन्वित किंवा यथाक्रम वेळापत्रकाचे पहिलं गृहीतक आहे. दुसरं गृहीतक आहे ते म्हणजे एखाद्या यंत्रावर सुरू झालेले जे कार्य आहे ते त्याची पूर्तता होईपर्यंत कायमस्वरूपी राहते. तिसरं गृहीतक आहे ते म्हणजे सर्व प्रकारची यंत्रे ही वेगवेगळ्या प्रकारची आहेत. त्यानंतर चौथं गृहीतक आहे ते म्हणजे प्रत्येक यंत्रावर केल्या जाणाऱ्या प्रक्रियेचा कालावधी हा प्रत्येक आदेशानुसार किंवा मागणीनुसार वेगवेगळा असतो. यानंतर आता उत्पादन नियंत्रणाचा शेवटचा चौथा घटक बघणार आहोत, तो म्हणजे शेड्यूलिंग डिव्हाइसेस. मित्रांनो, गॅन्ट चार्ट्स आणि असोसिएटेड शेड्यूलिंग बोर्ड्स ही साधने गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात शेड्यूलिंग डिव्हाइसेस वापरली जात असत. गॅन्ट चार्ट हा समजण्यास अत्यंत सोपा असून उत्पादन प्रक्रियेची सध्याची स्थिती काय आहे आणि नियोजित स्थिती कशी असेल हे त्याद्वारे सहजपणे समजून घेते. अलीकडील काळात साधारणपणे संगणकाच्या साहाय्याने प्रायोरिटी डिसिजन, मूल्य, मॅथमॅटिकल प्रोग्रामिंग रूल्स यांसारख्या विविध शेड्यूलिंग डिव्हाइसेसचा वापर केला जातो. अशा पद्धतीने आज आपण उत्पादन नियंत्रणाचे विविध घटक पाहिले. इथेच थांबूया. धन्यवाद.